नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पवार आपला स्वागत करतो या MPSCच्या राज्यसेवा या नवीन सिरीजमध्ये, ज्यामध्ये मी सिलेबसचे संपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर या ठिकाणी डिस्कस करणार आहे। परंतु सगळ्यात पहिले आपल्याला दोन गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण कोणत्याही परीक्षेची प्रिपरेशन चालू करतो किंवा कोणत्याही परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी बसतो। त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला वाय आपण ते गोष्ट का बरं करत आहे आणि MPSC राज्यसेवा किंवा UPSC या ज्या राज्यसेवेच्या परीक्षा असते, ज्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या जे पेपर्स असते, त्यामध्ये सगळ्यात पहिले माहीत असणे गरजेचे आहे। या दोनच गोष्टी सगळ्यात पहिले माहीत असणे गरजेचे आहे, कारण सिलेबस हा खूप वास्ट असतो। त्याचबरोबर आपल्याला खूप मोठे कंटेंट्स त्यामध्ये डेव्हलप करायचे असतात आणि आपण जर एक प्रॉपर डायरेक्शन जर त्यामध्ये मिळवली नाही तर ते आपल्याला खूपच कठीण होईल। त्या राज्यसेवासारखे किंवा UPSC सारखे पेपर आपल्याला क्रॅक करण्यासाठी। त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला वाय, आपल्याला का बरं ती MPSC किंवा UPSC आपल्याला राज्यसेवा करायची आहे हे सगळ्यात पहिले माहीत असणे आपल्याला गरजेचे आहे। याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी जर पोहोचायचे आहे तर त्या गोष्टीसाठी आपल्याला एक स्पेशल डायरेक्शन सोबतच आपली जे काही स्ट्रेंथ आहे त्या सगळ्या स्ट्रेंथनी आपण त्याकडे जर जाण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला ते यश किंवा कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते असे मी समजतो। म्हणूनच आपल्याला सर्वात पहिले वाय हा असणे महत्त्वाचे आहे। खूप मोठ्या मुलांना आपण का बरं ती गोष्ट करत आहे ही गोष्ट माहीतच नसते आणि त्यामुळे त्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गसुद्धा तेवढा अवघड होत जातो। त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला का बरं त्या MPSC मध्ये पोहोचायचं आहे, का बरं आपल्याला MPSC द्यायची आहे, या जर गोष्टी जर माहीत असल्या तर आपण हाऊ म्हणजे त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे जाऊ शकतो ते आपल्याला नक्कीच माहीत होईल। आणि हाऊ या शब्द म्हणजे कशाप्रकारे आपण ते करू हा तर वायच्या नंतरचा आहे। आपल्याला का बरं करायचे आहे, MPSC का बरं करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कशी करायची आहे हे आपल्याला हाऊ हा शब्द सांगतो आणि त्यानंतर हा खूपच इझी होऊन जातो। म्हणूनच या सगळ्यात महत्त्वाचा एक थॉट मी या ठिकाणी लिहिलेला आहे, जो मी खूपच प्रिफर करतो आणि सोबत रिअलाईजसुद्धा करतो। तो थॉट्स जो सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज अ डायरेक्शन। मराठीमध्ये म्हणायचं झालं तर यश ही एक वेक्टर क्वांटिटी आहे। वेक्टर क्वांटिटी काय आहे हे जे सायन्समध्ये मुलं शिकलेले आहेत त्यांना माहीतच असेल। त्यामुळे सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी, इट हॅज अ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन। फक्त मेहनत असल्याने काहीही होत नाही मित्रांनो, त्यासोबत आपल्याला एक प्रॉपर डायरेक्शन असणे खूपच गरजेची आहे। म्हणूनच आपण सगळ्यात पहिले डिस्कस करणार आहोत, म्हणूनच आपण यामध्ये सिलेबस सगळ्यात पहिले डिस्कस करणार आहोत, कारण सिलेबसच आपल्याला ती एक प्रॉपर डायरेक्शन सांगते की आपण कशाप्रकारे त्या MPSCच्या पेपर कशाप्रकारे चांगल्या पद्धतीने तो क्रॅक करू शकतो आणि कशाप्रकारे आपण जे काही पोस्ट बघितली आहे, आपल्या स्वप्नात बघितली आहे किंवा जे काही कोणाची ड्रीम पोस्ट असेल ती आपण नक्कीच साध्य करू शकतो। त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला स्टेट सर्व्हिस प्रिलिमिनरी जो एक्झामिनेशनचा जो सिलेबस, ग्रुप एचा जो सिलेबस आहे, मी या सिरीजमध्ये संपूर्ण सिरीजमध्ये ग्रुप एचा सिलेबस विथ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन विथ डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस जो मेन्स एक्झामिनेशनसाठी येतो आणि सोबतच इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन्ससुद्धा या संपूर्ण सिरीजमध्ये मी ग्रुप एमध्ये सगळ्यात पहिली सिरीज हे ग्रुप एमध्ये बनवणार आहे आणि त्यानंतर ग्रुप बीसाठी सुद्धा यामध्ये एक मी संपूर्ण सिरीज बनवणार आहे। तरी आपण सगळं सिलेबस चांगल्या प्रकारे आणि चांगल्या रीतीने समजून घेऊ। त्यानंतर यामध्ये आपण जे काही 2013 पासून, कारण 2012च्या नंतर त्याचा पॅटर्न चेंज झाला होता MPSC ग्रुप एचा, त्यामुळे आपण 2013 पासून ते 2019 पर्यंत, आता सध्या 2020 चालू आहे आणि 2021साठी जे मुलं जे काही प्रिपरेशन करत आहे त्या मुलांसाठी आपण 2013 पासून ते 2019 पर्यंत जेवढे काही पेपर्स MPSCने कंडक्ट केले आहे, ते मेन्सचे असो किंवा प्रिलिम्सचे असो, ते आपण सर्व पेपरसुद्धा एका सिरीजमध्ये, संपूर्ण सिरीजमध्ये ते आपण चांगल्या प्रकारे डिस्कस करणार आहे। ते डिस्कसच करणार नाही तर त्यामध्ये त्या पेपरामध्ये जो काही क्वेश्चन आला असेल तो क्वेश्चन कोणत्या सिलेबसमधून कोणत्या पॉईंट्सशी रिलेटेड आहे हे सुद्धा आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे डिस्कस करणार आहे। त्यामुळे आपण ही संपूर्ण सिरीज चांगल्याने बघावे, कारण खूप मोठे ॲनालिटिक्स आणि खूप मोठ्या गोष्टी मी ॲनालाइज केल्यानंतरच या सर्व गोष्टी सिरीज मी बनवत आहे, कारण यूट्यूबवर खूप मोठे कंटेंट्स अवेलेबल आहे बट दे आर नॉट फिजिबल
असं मला वाटते. आणि म्हणूनच हे माझ्याकडून हा थोडा छोटासा एक प्रयत्न आहे की जे मुलं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यापर्यंत क्वालिटी कंटेंट पोहोचावे. आणि म्हणूनच आपण आता सुरुवात करू प्रिलिमी एक्झामिनेशन कशा प्रकारे स्टेट सर्व्हिसेसमध्ये होते. तर सगळ्यात पहिले ग्रुप एसाठी जे काही पोस्ट आहे जसे DYSP झालं, त्यानंतर डिप्टी कलेक्टर आहे आणि BDO आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काही पोस्ट आहे जे MPSC कंडक्ट करते या एक्झाम थ्रू. ते सगळ्यात पहिले आपल्या इथे 2 पेपर होतात जे प्रिलिमिनरीमध्ये 2 पेपर होतात. ग्रुप एमध्ये तर फक्त एकच पेपर होतो, परंतु आपण या ठिकाणी आता ग्रुप बी मध्ये एकच पेपर होतो, परंतु आपण या ठिकाणी आता ग्रुप एचा डिस्कस करून राहिलेलो आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले यामध्ये 2 पेपर होतात प्रिलिमी एक्झाममध्ये. सगळ्यात पहिला पेपर असतो 200 मार्काचा असतो, ज्यामध्ये 100 क्वेश्चन्स विचारले जातात आणि ड्युरेशन 2 अवरचा असतो, ज्याची स्टँडर्ड डिग्रीचे त्याचा जो स्टँडर्ड असतो पेपरचा तो डिग्री स्टँडर्ड असतो. त्याला आपण GS सुद्धा म्हणतो, जनरल स्टडीज हा सुद्धा पेपर त्यामध्ये हाच पेपर तो आहे जो पेपर 1 आहे. आणि त्याचा मीडियम 2 प्रकारे मीडियम असतात. आपण महाराष्ट्राचे आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी तो मराठीमध्ये सुद्धा असतो आणि जे मुलं मराठी प्रिफर करू शकत नाही त्या मुलांसाठी तो इंग्लिशमध्ये सुद्धा असतो. परंतु आपण महाराष्ट्राची एक्झाम देत आहे त्यामुळे आपल्याला मराठी येत असणं खूपच गरजेचे आहे. त्यानंतर नेचर ऑफ पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. दुसरा पेपर हा सुद्धा कंपल्सरी असतो आणि हा सुद्धा 200 मार्काचा असतो. याच्यामध्ये 80 क्वेश्चन्स असतात आणि ड्युरेशन हा सुद्धा 2 अवरचा हाचा ड्युरेशन असतो. आपण ज्यावेळेस यामध्ये तुम्हाला जे टॉपिक्स दिसत आहे स्टँडर्डमध्ये ते जे टॉपिक्स आहे ते टॉपिक्स आपण मागे पुढच्या याच्यामध्ये डिस्कस करणारच आहोत. तर त्यामध्ये यांनी या ठिकाणी थोडंफार तुम्हाला सांगून देतो की टॉपिक नंबर 1 मध्ये दिला आहे त्यांना 1 to 5 जे काही टॉपिक्स आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही समजून घ्यावं की लेवल कशा प्रकारची असणार आहे MPSCच्या आपल्या पेपरची. ते लेवल अशा प्रकारे असणार आहे की सगळ्यात पहिले आपल्याला 1 to 5 आपल्याला डिग्री लेवलचे टॉपिक्स त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आपल्याला 6वा जो टॉपिक आहे तो एक 10th लेवलचा येणार आहे आणि 7वा जो टॉपिक आहे तो 10th आणि 12th लेवलचा आपल्याला त्या ठिकाणी तो टॉपिक येणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले पेपर 1 हा 200 मार्काचा असतो. सॉरी या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली आहे. पेपर 1 हा 200 मार्काचा असतो आणि सोबतच 100 क्वेश्चन्स त्यामध्ये असतात. त्यामध्ये आता सब्जेक्ट कोणकोणते इन्क्लुडेड असतात 200 मार्कासाठी आणि 100 क्वेश्चन्समध्ये आपल्याला 5 ते 7 सब्जेक्ट त्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिला हिस्ट्री. घाबरून जाण्याची काहीही कारण नाही. जे मुलं हिस्ट्री किंवा जिओग्राफी किंवा पॉलिटी आणि इकॉनॉमिक्ससाठी आहे हा सगळा जो काही सिलेबस आहे 10th बेसिसच्याच लेवलचा सिलेबस आहे. फक्त काही जे पॉईंट्स घेतलेले आहे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीमध्ये ते थोडे 12th बेसिसच्या सिलेबसचे आहे. त्यामुळे आपण नक्कीच त्याकडे सुद्धा लक्ष देऊ. जो कोणत्याही ब्रँडचा मुलगा असेल, सपोज आर्ट असो, कॉमर्स असो किंवा सायन्स ब्रँडचा, त्या सर्व मुलांना MPSCसाठी अटेम्प्ट करता येतो, MPSCचा पेपर अटेम्प्ट करता येतो. आणि त्याचसोबतच ते मुलं चांगल्या प्रकारे स्टडी करावं जेणेकरून त्यांनी जे काही पोस्ट आहे त्यांची ड्रीम पोस्ट आहे ते त्यांना मिळू शकेल. त्यामुळे सगळ्यात पहिले जे आहे हिस्ट्रीमध्ये काय आहे तर हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. सगळ्यात पहिले हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया सांगितले आहे त्यांनी, ज्यामध्ये मी 2-3 पेपर ॲनालाइज केलेले आहे. ज्यामध्ये त्यांनी काही क्वेश्चन ॲन्शियंटचे विचारले आहे, काही क्वेश्चन मिडिवेलचे विचारले आहे आणि जास्तीत जास्त भर त्यांचा मॉडर्न हिस्ट्रीवर आहे. आणि सोबतच इंडियन नॅशनल मुवमेंट हे सुद्धा खूपच महत्त्वाचे आहे. बट आपण या ठिकाणी एक विसरून जायचं नाही आहे की कारण आपण त्या ठिकाणी MPSCचा पेपर देत आहे त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्राची ॲन्शियंट, मिडिवियल आणि मॉडर्न हिस्ट्री म्हणजेच प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे स्पेशली महाराष्ट्राची माहीत असणं खूपच गरजेचे आहे. त्यानंतर आहे जिओग्राफी आपल्याला सगळ्यात पहिले महाराष्ट्राची, त्यानंतर जिओग्राफी आपल्याला जो इंडियाची आणि त्यानंतर वर्ल्ड जिओग्राफी. जिओग्राफी म्हणजेच भूगोल. हा 2 लँग्वेजमध्ये बनवण्यात आलेले आहे. ज्याच्या पुढचे जे काही सिरीज मी बनवणार आहे
कारण जे मुलं सेमी इंग्लिशमध्ये प्रेफर करतात त्या मुलांसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे होईल. जे मुलं खूपच इंग्लिशमध्ये प्रेफर करतात त्यांच्यासाठी तर इंग्लिशमध्ये स्लाईडच आहे. आणि हा जो MPSCने जो काही सिलेबस दिला आहे हा सर्व त्यांनी इंग्लिशमध्ये दिला आहे. आणि जे मुलं मराठीमध्ये प्रेफर करतात तर त्यांच्यासाठी तर मी मराठीमध्ये त्यानंतर ट्रान्सलेशन तर सांगणारच आहे आणि सांगतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सगळ्यात पहिले आपल्याला भूगोल माहीत असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारताचा भूगोल माहीत असणे गरजेचं आहे. सोबतच आपल्याला जगाचा भूगोलसुद्धा थोडाफार माहीत असणे गरजेचे आहे. त्यामध्ये फिजिकल, सोशल, इकॉनॉमिकल, आर्थिक, सामाजिक, राजनैतिक घटना ज्या काही घडल्या आहे वर्ल्ड जिओग्राफीमध्ये त्यासुद्धा माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पॉलिटी अँड गव्हर्नन्स. पॉलिटी अँड गव्हर्नन्समध्ये जास्त नाही तर प्रिलिममध्ये खूपच कमी त्यांनी पॉईंट्स दिलेले आहे, परंतु मेन्समध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी पॉलिटी अँड गव्हर्नन्समध्ये डिस्क्राईब केलेला आहे. तो नक्कीच आपण पुढच्या लेक्चर्समध्ये काही सेशन्समध्ये तो डिस्कस करू. पॉलिटी अँड गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र अँड इंडिया, महाराष्ट्रामध्ये जे काही राजनैतिक ज्या काही घटना घडल्या आहे त्या आणि सोबतच इंडियामध्ये त्यामध्ये त्यांनी दिल्या पॉलिटी अँड गव्हर्नन्स. कॉन्स्टिट्यूशन सगळ्यात पहिले आपण जे म्हणतो संविधानमध्ये त्यांनी प्रेम्बल्स वगैरे, त्यानंतर पॉलिटिकल सिस्टीम कशा प्रकारची आहे आपल्या महाराष्ट्राची सोबतच इंडियाची, त्यानंतर पंचायत राज आपल्या इथं जे काही लोकल गव्हर्नमेंट्स चालतात जसे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट आहे, तहसील आहे, त्यानंतर आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतचा आहे, त्याच्यानंतर गट ग्रामपंचायतचा आहे, ग्रामपंचायतच्या खालीसुद्धा त्यासुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. सोबतच अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसीज अँड राईट्स इश्यूज. त्यानंतर इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट्स, आर्थिक अर्थशास्त्र आपल्याला यामध्ये शिकणं खूपच गरजेचं आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये काय कोणकोणते पॉईंट्स त्यांनी महत्त्वाचे टाकलेले आहे त्यामध्ये आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट्स. आपल्या इथे कशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये कशा प्रकारे डेव्हलपमेंट्स घडून आल्या. त्यानंतर आपण पॉवर्टी, गरिबी दूर करण्यासाठी आपण कोणकोणत्या स्टेप्स हे केलेले आहे सरकारने. त्यामध्ये नॅशनलायझेशन ऑफ बँक्स आहे किंवा पुन्हा काही आर्थिक त्यांनी घेतलेल्या गोष्टी आहे जसे टॅक्सेशन्स वगैरे आहे, हे सुद्धा आपल्याला यामध्ये थोड्या काही प्रमाणात इकॉनॉमिक्समध्ये बघावे लागेल. त्यामध्ये इन्क्लुजन्स, डेमोग्राफिक्स आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्स, सामाजिक क्षेत्रातली काही संस्थांनी कशा प्रकारे त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे जसे NGOज आहे, नॉन गव्हर्नमेंट्स ऑर्गनायझेशन्स, यांनीसुद्धा आपले आर्थिक परिस्थिती देशाची सुधारवण्यासाठी, देशाच्या सोबतच महाराष्ट्राची सुधारवण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे त्यांनी हे घेतलेले आहे, डिसिजन्स घेतलेले आहे ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यानंतर जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. जनरल इश्यूज कशा प्रकारचे आहे आपल्या इथ्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, जनरल इकॉलॉजी म्हणजे परिसंस्था आपल्या इथं कशा प्रकारे काम करते. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता कशा प्रकारे काम करते. त्यानंतर क्लायमेट चेंज आपल्या इथं कशा प्रकारे होतो. प्रत्येक याच्यात मराठवाड्याचा क्लायमेट वेगळा आहे, विदर्भाचा क्लायमेट वेगळा आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा क्लायमेट वेगळा आहे. आणि या सगळ्या क्लायमेटची आपण यामध्ये स्टडीसुद्धा करावी लागेल. परंतु यामध्ये त्यांनी MPSCने खूपच महत्त्वाचं या ठिकाणी एक लाईन दिलेली आहे, ती म्हणजे डू नॉट रिक्वायर्ड सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टचं स्पेशलायझेशन करण्याची काहीही गरज नाही. एका पॉईंटचे 2 पुस्तकं 3 पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही. आपल्याला खूपच असं टेंटेटिव्ह नॉलेज असणं त्याविषयी गरजेचं आहे. त्यानंतर जनरल सायन्स, सामान्य विज्ञान आपल्याला कशा प्रकारचं आहे ते 10वीपर्यंतचीच त्याची लेवल त्यांनी दिलेली आहे. सामान्य विज्ञानाचे तुम्ही 6वी ते 10वीपर्यंत जर स्टेट बोर्डचे जर पुस्तक जर प्रेफर केले तर हे खूपच चांगले होईल आणि नक्कीच त्यातूनच क्वेश्चन त्यामध्ये येतात. त्यानंतर करंट इव्हेंट्स रिलेटेड टू द वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडी कशा प्रकारच्या आहे, त्यानंतर जगामध्ये काय चालू आहे, त्यानंतर इंडियामध्ये काय चालू आहे, भारतामध्ये काय चालू आहे, या सगळं आपल्याला करंट अफेअर्समध्ये आपल्याला करावं लागेल. त्यानंतर पेपर नंबर 2 हा सुद्धा 200 मार्काचा असतो आणि या ठिकाणी आपल्याला 80 क्वेश्चन्स असतात. पेपर नंबर 1 हा 200 मार्काचा क्वेश्चन असून 200 मार्काचा पेपर असून त्या ठिकाणी फक्त 100 क्वेश्चन्स असतात. पेपर 2 फक्त 80 क्वेश्चन्स असतात ज्यामध्ये 200 मार्क त्यांनी इन्क्लूड केलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले आहे कॉम्प्रिहेन्शन.
आपल्याला कशा प्रकारे ते समजून घ्यायचं आहे, हा कॉम्प्रिहेन्शन सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक त्यांनी पॅरेग्राफ दिलेला असेल, मी पुढे त्या केलेलाच आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी की कशा प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन येतो. क्वेश्चन्स हा वाचून दाखवतो मी. खाली दिलेला परिच्छेद वाचा आणि प्रत्येक परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नमूद करा. या प्रश्नांची उत्तरे परिच्छेदावर आधारित असली पाहिजेत. रीड द फॉलोइंग पॅसेजेस अँड रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन्स दॅट फॉलोज इच पॅसेज. युअर रिस्पॉन्स शुड बी बेस्ड ऑन द पॅसेज. आपल्याला त्या ठिकाणी जो काही पॅरेग्राफ दिला असेल त्या पॅरेग्राफ्सवरच आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन्स जे दिले आहेत त्या क्वेश्चन्सची उत्तरे द्यायची आहे. हे खूपच सोपी असते, परंतु काही पॅरेग्राफ त्यामध्ये इंग्लिशमध्ये असतात आणि काही पॅरेग्राफ त्यामध्ये मराठीमध्ये असतात. त्यामुळे हे आहे कॉम्प्रिहेन्शन्स. त्यानंतर इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स असणं आपल्याजवळ गरजेचं आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिक्स जे बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा यामध्ये केली जाते. त्यानंतर डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग सिच्युएशन्स, यामध्ये सुद्धा आपल्याला एखादी सिच्युएशन जर दिली असेल तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे रिॲक्ट करतो या सर्वांचे आपल्याला त्यामध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात. त्यामध्ये जनरल मेंटल ॲबिलिटी सोबत बेसिक न्यूमरेसी, नंबर अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर ऑफ द मॅग्निट्यूड. 10वीपर्यंत आपण जे काही गणित शिकलेलो आहे या ठिकाणी दिलेच आहे त्यांनी की क्लास 10th लेवल 10वीपर्यंत आपण जे काही गणित शिकलो आहे, गणितांची जे काही सूत्रे शिकलेलो आहे त्या सूत्रांच्याच आधारे आपल्याला त्या ठिकाणी ते काही गणिताचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे आणि तेच आपल्याला बेसिक न्यूमरेसीमध्ये त्यांनी दिलेले आहे. सोबतच डेटा इंटरप्रिटेशन, आपल्याला काही चार्ट्स दिले राहील, काही ग्राफ्स दिले राहील, काही टेबल्स दिले राहील आणि त्या सगळ्या डेटावरून आपल्याला खाली दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर त्या ठिकाणी द्यायचे आहे. हे सुद्धा आपल्याला क्लास 10th लेवलचे सुद्धा आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल्स. मराठी आणि इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी काही पॅरेग्राफ्स दिलेले राहील आपल्याला आणि ते पॅरेग्राफ्स आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेऊन त्याचे कॉम्प्रिहेन्शन करायचे आहे. ते सुद्धा आपल्याला 10th किंवा 12th लेवलमध्येच आपल्याला त्यामध्ये दिलेले असणार आहे. त्यानंतर त्यांनी पेपर 2 साठी खूपच इम्पॉर्टंट नोट्स या ठिकाणी दिलेले आहे. पेपर 2 साठी सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट नोट्स आहे दॅट इज क्वेश्चन रिलेटिंग टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल ऑफ क्लास 10th and 12th लेवल. लास्ट आयटम इन द सिलेबस ऑफ अ पेपर 2. सगळ्यात पहिले त्यांनी 10th आणि 12th लेवलचेच आपल्याला क्लास 10th आणि 12th लेवलच्याच क्लासचा त्यांनी आपल्याला क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन स्किल्समध्ये देणार आहेत. ते पेपर 2मध्ये विल बी टेस्टेड थ्रू द पॅसेज फ्रॉम मराठी अँड इंग्लिश लँग्वेज विदाउट प्रोव्हाइडिंग द क्रॉस ट्रान्सलेशन देअरफॉर ऑफ द क्वेश्चन पेपर्स. द क्वेश्चन्स विल बी ऑफ मल्टिपल चॉईस अँड ऑब्जेक्टिव्ह टाईप्स. जे मी तुम्हाला सांगितलं आहे तेच त्या नोट्समध्ये आहे, असं वेगळं काहीही दिलेलं नाही आहे. सो दिस इज समथिंग अबाउट मी. I completed my graduate in a Bachelor of Commerce, but I am very much interested in a social engineering, welfare policies for a public governance, and a keen learner policies for a social and economics uplifting in the last person in the society with the local governance and Panchayat Raj. तुम्हाला या सगळ्यावरून कळलंच असेल की मी तुम्हाला यामध्ये पॉलिटी चांगल्या प्रकारे शिकवणार आहे आणि ज्यामध्ये मी पॉलिटीचे संपूर्ण व्हिडिओज बनवणार आहे. ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस ज्यावेळेस मेन्सचा करू त्यावेळेस नक्कीच आपण चांगल्या प्रकारे तो मेन्सचा सिलेबस करणार आहे आणि त्यामध्ये भरपूर असे काही गोष्टी आहे की जे आपल्याला एका पुस्तकात आपल्याला सापडणार नाही. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉज आहे की कोणत्या इयरमध्ये कशा प्रकारचे लॉज गव्हर्नमेंटने बनवले आहे आणि ते सर्व आपण चांगल्या प्रकारे ते आपण डिस्कस करू पुढच्या सिरीजमध्ये. सो धन्यवाद.